पुण्यातही याच मुद्द्यावरून वातावरण तापलं। पुण्यात युवक काँग्रेस आक्रमक झाली। टीईटी पेपर फुटी विरोधात आंदोलन केलं। मंत्री दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी केली। पाहिलं गेलं तर युवक काँग्रेसच्या वतीने हे आक्रमक आंदोलन करण्यात येत आहे। पत्रकार परिषदेच्या गेटच्या बाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी इकडे आंदोलन केलेलं आहे। गेल्या त्यांच्या बरोबर बोलूया। आमची मागणी आहे, दादा भुसेंनी राजीनामा दिला पाहिजे। आज देवेंद्र फडणवीसांनी इकडे राजीनामा घेतला पाहिजे, कारण का शिक्षण मंत्री असताना 10 लाख विद्यार्थ्यांच्या हिताशी खेळण्याचं काम हे सरकार करते। आंदोलनाची मागणी पूर्ण नाही झाली तर काय करतो? आंदोलनाची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरची लढाई महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लढू। आज पुण्यात टीईटीच्या ऑफिसवरती आज आलेलो आहे। इथून पुढच्या काळामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये आमचे आंदोलन तीव्र होतील। मला फक्त एवढं बोलायचं की हे सगळं घोटाळे आहे, हे सगळं मुद्दामून करायचं सगळं। मला फक्त स्टुडंटला न्याय मिळाला पाहिजे, माझी इतकीच मागणी आहे की स्टुडंटला न्याय मिळाला पाहिजे। बस मला सरकारकडून हीच मागणी आहे की स्टुडंटला न्याय मिळाला पाहिजे। आम्ही दादा भुसेंचा निषेध करतोय। आम्ही युवक काँग्रेसतर्फे त्यांचा राजीनामा मागतोय। या सरकारच्या काळामध्ये वारंवार पेपर लीक होत आहेत। या एजंटच्या सुळसुळाट या सरकारमध्ये झालेला आहे। आमच्यासारख्या तरुणांना रस्त्यावर आणायचं काम या सरकारने केलेलं आहे। तर याची दखल घेऊन फडणवीस सरकारांनी दादा भुसेंचा राजीनामा लवकरात लवकर घ्यावा, नाहीतर युवक काँग्रेसतर्फे याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल। संदीप मिश्रा, आदित्य पवार, जय महाराष्ट्र।